हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल श्वेता लाईफस्टाईल। तर तुम्ही पाहू शकतात, हे आहे माझं फ्रीज आणि ते ऑलमोस्ट खाली झालेलं आहे। तुम्ही पाहू शकतात एकच काकडी उरलेली आहे आणि ऑलमोस्ट फ्रीजमधल्या सर्व भाज्या संपून गेलेल्या आहे। मग म्हटलं चला दसरा दिवाळी आलेली आहे तर आपण पूर्णपणेच फ्रीज आपण क्लीन करून घेऊया। तर असं तर मी क्लीन करत असते वरच्यावर, पण आज मी पूर्णच त्याचे पार्ट्स काढून त्याला व्यवस्थित क्लीन करणार आहे, डीपली क्लीन करणार आहे। तर तुम्ही पाहू शकतात की मी सर्व साहित्य फ्रीजमधले एका बाजूला काढून घेत आहे। तर फ्रेंड्स, काय होत असतं की आपण वरच्यावर तर फ्रीज क्लीन करतच असतो, बट डीपली क्लीन करायचं कारण असं की त्याच्यामध्ये खाण्याच्या वस्तू असतात आणि त्या ज्या आतमध्ये बारीक बारीक फ्रीजच्या झुरळं, मुंग्या आणि छोटे छोटे किडे होत असतात आणि ते अनहायजेनिक असतं आपल्या शरीरासाठी। म्हणून ॲटलिस्ट महिन्यामधून तरी पूर्ण फ्रीज काढून त्यातले एक एक पार्ट काढून आपण क्लीन करणं फार गरजेचं असतं। आणि तुम्ही आता इथे पाहू शकतात मी कॉलिन वापरत आहे आणि सर्व फ्रीजमध्ये मी कॉलिन लावून त्याला थोडं 5-10 मिनटं तसंच ठेवणार आहे। आता समजा तुमच्याजवळ कॉलिन नसेल तर तुम्ही एक सोल्युशन बनवू शकतात। तर सोल्युशन असं की एक वाटी पाणी घ्यायचं, त्यामध्ये खाण्याचा सोडा टाकायचा, थोडं मीठ टाकायचं आणि त्यामध्ये आपलं जे नॉर्मल भांडे घासायचं लिक्विड असतं ते टाकायचं, डिटर्जंट लिक्विड। तर मग ते टाकून झाल्यानंतर त्याला मिक्स करायचं आणि एका स्प्रेच्या बॉटलमध्ये भरून तुम्ही ते फ्रीजला स्प्रे केलं तरी देखील ते कॉलिनसारखंच काम करतं आणि आपलं फ्रीज एकदम चकचकीत करतं। तर जोपर्यंत मी त्याला कॉलिन लावून ठेवलेलं आहे तोपर्यंत मी इथे भांडे वॉश करून घेते। आणि हे भांडे ऑलमोस्ट कचकडी आणि काचाचे असल्यामुळे याला मी व्यवस्थित आणि हलक्या हाताने वॉश करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकतात आपल्याच जे डिश बार आहे त्यानेच मी हे व्यवस्थित क्लीन करून घेत आहे। तर यांचे काणे कोपरे व्यवस्थित मी क्लीन करून घेते, कारण की त्याच्यामध्येच बारीक बारीक किडे लपलेले असतात आणि आपण लहान मुलांचा खाऊ म्हणा किंवा आपलं भरपूर वेळा काही पदार्थ असेच बिना झाकणाचे आपण फ्रीजमध्ये घाईघाईत ठेवून देतो, तर मग ते किडे त्याच्यावर जाऊन बसू शकतात। तर तुम्ही पाहू शकतात मी सगळे भांडे अशा पद्धतीने क्लीन करून घेते। ह्या प्लेटी काचेच्या असल्यामुळे यांना मी फार हलक्या हाताने वॉश करते, कारण की हे फुटण्याची जाम शक्यता असते। आता यांना मी एका साईडला पाणी नितरायला ठेवलेलं आहे। तर फ्रेंड्स, दिवाळी दसरा म्हटलं की आपल्या घरातले एक एक पार्ट आपण क्लीन करायला घेतो। तर तुमच्या घरी देखील दिवाळीची साफसफाई चालू असेल तर तुम्ही पाहू शकतात आता मी एक स्टूल घेते, कारण की आपलं जसं कम्फर्टेबल वाटेल त्या पद्धतीने आपण क्लिनिंग करायची आहे। कारण आपल्याला त्रास होईल किंवा वेट आपल्या पायावर सर्व येईल अशा पद्धतीने आपल्याला करायचं नाही आहे। तर आपल्या देखील शरीराची आपण काळजी करत आपण आता ह्या दिवाळी दसऱ्याच्या साफसफाया करायच्या आहे। तर एकत्र साफसफाई न करता आतापासूनच थोडी थोडी साफसफाई सुरुवात केली की एकदम लोड पडत नाही। तर तुम्ही पाहू शकतात आता कॉलिन लावल्यामुळं काय झालं आहे, फक्त मी एक स्क्रबर जरी मारला तरी हे इझिली क्लीन होत आहे आणि ज्या कोपऱ्यांना पिवळे डाग, लाल डाग पडलेले आहे, सॉसचे डाग पडलेले आहे, तर ते चांगले पुसून घ्यायचे आहे। आता इथे माझा जो फ्रीजचा रबर आहे तो इतकासा खराब झालेला नाही आहे, तर तो जास्तच खराब झाला असेल तर तो पूर्णपणे काढून देखील आपण फ्रीज क्लीन करू शकतो, कारण त्या रबराच्या आतमध्ये देखील झुरळं, मुंग्या जाऊन बसलेल्या असतात। तर तुम्ही पाहू शकतात इतकं चकचकीत झालेलं आहे।
आपण बाहेरचं फ्रीज तर नेहमीच क्लीन करत असतो, बट आतमधलं फ्रीज आपण खूप रेअर क्लीन करतो. त्यामुळे ते जेव्हा करायला घेतो त्यावेळेस त्याला व्यवस्थितच क्लीन करून घ्यायचं, म्हणजे वारंवार त्याला क्लीन करायची गरज पडणार नाही. आता मी काय करते, जितके पण जे भांडे मी फ्रीजचे वॉश करून घेतलेले ते पुसून आता मी पुन्हा फ्रीजमध्ये लावून देत आहे. आणि आता फ्रेंड्स, एक गोष्ट लक्षात ठेवायची, कधीही फ्रीज क्लीन करत असताना फ्रीजचं बटन बंद करून प्लग काढून घ्यायचा. ते तुमच्या सेफ्टीसाठी फार महत्त्वाचं आहे. कधी पण आपण फ्रीजचा प्लग लावून फ्रीज क्लीन करायचं नाही, करंट बसण्याची खूप शक्यता असते. आणि आता मी फ्रीजच्या दरवाजाच्या खाली एक भांडं देखील ठेवलेलं आहे, जेणेकरून फ्रीजचा बर्फ जो वितळत आहे तो त्या भांड्यामध्ये पडत राहील. कारण फ्रीज आता हे लिकेज व्हायला लागलेलं आहे, तर फ्रीजचा प्लग काढल्यामुळे. आता तुम्ही पाहू शकतात मी सगळी भांडी छान पद्धतीने लावून पुसून लावून दिलेली आहे. तुम्ही पाहू शकतात, हे पहा किती छान चकचकीत फ्रीज हे आता आपलं दिसायला लागलेलं आहे. आणि तसं तर माझं फ्रीज फार छोटं आहे, तरी देखील मी त्याला छान मस्त मेंटेन ठेवते. आणि छोट्या फ्रीजमध्ये देखील जास्तीत जास्त साहित्य कसं बसेल याचा मी जास्त विचार करत असते. तर तुम्ही पाहू शकता, ते असं मी फ्रीज ऑन करून घेतलेलं आहे आणि थोडे साहित्य मी लावून घेतलेले आहे. आणि मी आता काय करत आहे की जे पण पदार्थ आहे ते एका कंटेनरमध्ये ठेवत जाते. जसं की आता तो वाटाणा आहे, वाटाणा, पुदिना, आता हे अद्रक आहे. आता मी काय करते, पहिल्यांदा कंटेनरच्या खाली असा टिश्यू पेपर ठेवते आणि दॅन मी जे काही व्हेजिटेबल्स आहे, जसं की मिरच्या पण आहे, अद्रक पण आहे, ते ठेवते. म्हणजे काय होतं की ते खराब होत नाही, ओलं होत नाही. टिश्यू पेपर त्यातलं सगळं मॉइश्चर पिऊन घेतो आणि त्यामुळे तर कोरडंच राहतं ती वस्तू. पुदिना म्हणा, कोथिंबीर म्हणा, मी याच पद्धतीने ठेवते. आता हे पहा, आईनी भरपूर भाज्या घेऊन आलेल्या आहे. आता माझं फ्रीज छोटं आहे आणि मला या सर्व भाज्या त्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये जागा देखील ठेवायची आहे. दूध म्हणा किंवा आपले जे काही राहिलेले अन्नपदार्थ आहे तेही ठेवायला जागा करायच्या असतात. तर मग मी काय करते, असे कंटेनरमध्ये ना व्यवस्थित भाज्या धुवून पुसून ठेवून देते. तर ते काय होतं, आपल्या भाज्या सडत नाही महत्त्वाचं, आणि आपल्याला जागा देखील जास्त मिळते. आता हा पहा, भोपळा देखील मी कटिंग करून ठेवून दिला आहे. असाच भोपळा ठेवला की तो पूर्ण पिकून जातो. हे बघा, लसूण मी सोलून वगैरे, मिरच्या मी सगळं एका कंटेनरमध्ये ठेवते. या शेवगाच्या शेंगा देखील मी निसून एका कंटेनरमध्ये ठेवलेले आहे. फ्लॉवरचे सर्व मागचे देठं वगैरे काढून घेते. तर मी अशा पद्धतीने भाज्या ठेवल्यामुळं काय होतं, फ्रीजमध्ये जास्तीत जास्त जागा होते. हे दोडका आहे, दोडक्याची सुद्धा मी कटिंग करून घेतली आणि एका कंटेनरमध्ये ठेवलं. आणि त्यांनी एक दुसरा काय फायदा होतो की सकाळच्या टिफिनच्या वेळेस मला पटापट वस्तू कटिंग केलेल्या असल्यामुळे मला पटकन टिफिन बनवता येतो. ती सकाळी कटिंग करण्याची माझी मेहनत वाचून जाते आणि ते जास्त काळ देखील टिकतं. तर तुम्ही पाहू शकतात, इतक्या भाज्या मी एवढ्याशा जागेमध्ये बसवल्या. हे दूध, दही ठेवायला सुद्धा इथं भरपूर जागा आहे. आणि पाहू शकतात, माझं फ्रीजमध्ये कोणताही पसारा तुम्हाला दिसणार नाही आणि छान सुटसुटीत आणि एकदम क्लिअर फ्रीज तुम्हाला दिसत आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही देखील अशा छोट्या टिप्स आणि ट्रिक्स वापरल्या तर तुमचंही फ्रीज असंच छान राहील. तर नेहमी लक्षात ठेवायचं की कोणतेही व्हेजिटेबल जेव्हा आपण कटिंग करतो तर खाली आपल्याला टिश्यू पेपर ठेवायचा आहे. टिश्यू पेपरनी पाणी सुटत नाही आणि ती